कुठे गेले असतील हो हे? अहो आता या गडी माणसाचं काय सांगावं? त्यांना विचारणार कोणी आहे का? मनात आलं घोडा काढला गेलं निघून, बसलं मनात येईल तिथं. जबाबदार गडी माणसाने असं करणं चालेल का? अहो नाही चालणार. पण आता बघा तरी आमची स्वारी आहे का जागेवर? येत्याल तेव्हा आपलं म्हणायचं एवढं खरं. पण असं करून चालायचं नाही. अहो असं म्हणून काय उपयोग? आता एवढं दिस झालं आपण दोघांनी बी चुच करतोय, पर काय उपयोग होतोय? काही नाही. अहो आम्ही तर कट्टाळलो. आलं की सांगते तेवढ्यापुरतं हो हो म्हणतात आणि पाठ फिरली की पुन्हा तेच. ये र माझ्या मागल्या आणि ताकण्या चांगल्या, अशी परिस्थिती आहे बघा. हो तशीच परिस्थिती आहे बघा. अहो हे बापे माणसं बायकांचं काही ऐकतच नाहीत. कसं ऐकणार नाही? ऐकावं लागणार. त्याचा काही बी उपयोग नाही. किती बी सांगा शिकवा, पण पालथ्या गड्यावर पाणी हे ठरलेलंच. अगं बाई तुम्ही बसा बसा, आम्ही पाणी आणतो. नको. गुळपाणी देतो मग. नाही नको. आम्ही वाट बघत होतो तुमची. आत्ता याल मग याल, मनात नाही नाही ते विचार येत होते. तुम्हाला काय वाटलं आम्ही औरंगजेबाच्या छावणीत गेलो? नाही, आम्हाला तसं वाटलं नाही. आणि तसं वाटलं असतं तरी तुम्ही औरंगजेबाच्या छावणीत जाणार नाही. मग काळजी कशाची करताय? हो बायको आहे ती तुमची, ती नाही काळजी करणार मग कोण करणार हो? पण खरं सांगू, तुम्ही एवढं चिडलात, एवढं रागवलात, पण अविचार केला नाही, याचा आम्हाला आनंद आहे. अविचारानं वागणारे आम्ही नाहीच आहोत. आम्हाला ती कल्पना आहे. कुठं गेला होतात? कुठं जाणार आम्ही? सगळ्या वाटा बंद झाल्यात आमच्यासाठी. जाणार कुठं? अहो असं का बोलताय? एवढा सोन्यासारखा संसार आहे, मुलं बाळ ग्वाड आहे, ती छत्रपतींची लेख सून आहे, बक्कळ जमीन जुमला आहे, खांद्याला खांदा देणारे 4 भाऊ आहेत वाघासारखं. एवढं तालेवार घरंदाज घरानं आणि नाराज कशाला व्हायचं? आमच्या मनातला सल कळायचा नाही कुणाला. म्हणजे अजूनही तुमच्या मनात सल आहेच का? आहे, सल आहे आणि त्यो राहणार. कशाला सल बाळगताय? आनंदात राहा. चला आपण रायगडावर जाऊ, दादासाहेबांना भेटू, त्यांच्यावर शिर्क्यांच्या तलवारची सावली धरू. नाही जमायचं. का? म्हणजे ते सावलीत आणि आम्ही उन्हात. जरा हिताचं बोला. नाही जमायचं. अगो बाई, तुमच्या बोटातली अंगठी कुठे? अंगठी कुठे? तेच म्हणतोय, कुठे अंगठी? अहो असेल इथंच वाड्यात कुठतरी, बघा की. तुमचं लक्ष हल्ली नसतं कुठं. म्हणून तुम्ही आमच्यावर लक्ष ठेवत जाऊ नका. खान साहेब, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे मी तयार आहे. चला.
कहा? तुम्हीच म्हणाला नव शंभूराजास गाठायचा आहे, हमला करायचा आहे. हाँ, संभा संगमेश्वर में रुका है ये खबर है. हम खुफिया रास्ते से जाकर हमला बोल सकते हैं. मग कशात अडलंय? गणोजीराव, हमें हर हाल में गणोजीराव चाहिए. जाओ लेके आओ उसे. मी आणायचं आणि त्यांनी परत निघून जायचं, हेच करत आलो मी इतकी वर्ष. रुसले गाला समची, विसरले द्या आठवण करून, गेले आणा परत. माझी म्हणजे हाकम चेष्टाच झाली. मी काय जाणार नाही. गणोजीराव येतील नाही तर घरी बसतील. हे काय दमडीचा सौदा आणि येरझाऱ्या सौदा. ये क्या है हुजूर? मैंने कितनी बार कहा तुम्हें, तुम समझने को तैयार ही नहीं हो. बादशाह सलामत के पास लौटने का मेरे पास ये आखिरी मौका है और तुम समझते ही नहीं हो. आओ पण म्हणून का मारता का काय मला आता? हाँ, जान से मार डालूंगा. बोलो क्या करते हो? त्यात काय एवढं? आणतो की गणोजीरावांना. काढा काय तलवार, काढ काढ. लो, तुम्हारे काम आएंगे. तुम्ही नका काळजी करू, मला ठाव आहे तुमच्यावर दडपण आहे. आम्ही बघितलंय की दिलेर खानासारख्या अनेक सरदारानं ही घेऊन आत्महत्या केलेली. और वो हाल हमारा ना हो इसलिए मैं डरता हूं, और तुम समझने की कोशिश भी नहीं करते. जा तुम्ही जा. कानू जी, मुझे माफ करना मेरे भाई, मेरे दोस्त. मैंने तलवार खींची. बस का तुम्ही भाई म्हणले ना मला, झालं तर मला मिळालं समज. तुम्ही काळजी नका करू, आण तुम्ही त्या. कानू जी, मेरे लिए आखिरी मौका है. हमारे जान पर बनाई है. क्या करे भाई, जो मेरा है वो तुम्हारा है. बस मेरे लिए इतना काम कर दो. गणोजीराव को ले आओ. का असे वागतात हे लोक? कुठून आली एवढी बेफिकिरी त्यांच्या? स्वराज्याबद्दलची आत्मीयता कशी काय लोप पावली? कसा विसर पडला यांच्या ओठांना हर हर महादेवच्या रणघोषाचा? राजन, हा बेफिकिरीपणा, लोक पावलेली आत्मीयता थोड्या लोकात आहे. कविराज, आमचंच काही चुकतंय का? म्हणजे आम्ही आमच्या आबासाहेबांच्या धोरणाला बळकटी देण्याचा प्रयत्न करतो आहोत, ते आवडत नाही लोकांना? की स्वराज्याचं पेटलेलं चेतलेलं स्फुल्लिंगच नकोस झालंय त्यांना? नाही राजन, असं बिलकुल नाहीये. कविराज, आम्हाला वाटलं होतं अनाजी पंत एक आहेत. त्यांच्या मनात आमच्याबद्दल रोष आहे, आकस आहे. म्हणून त्यांनी रायगडाच्या काळ्या कातळावर कारस्थानाचं बी पसरलं आणि पुढे त्यातून फितुरीचं पीक नित्य नेमानं भरघोस येऊ लागलं. त्यातून सोमाजी दत्तो, मोरोपंत, जनार्दन पंत हणमंते, बाळाजी पंत चिटणीस, हिरोजी फर्जन यांना आम्ही मनाविरुद्ध शिक्षा दिल्या तेव्हा कुठं ही सगळी परिस्थिती काबूत आली. पण औरंगजेब आला आणि फितुरीनं पुन्हा उचल खाल्लीच. राजन, आपण सावध होतो म्हणून मोठा अनर्थ घडला नाही. तरीही राहुजी पंत गेले, येसाजी सिदोजी फर्जन मारले गेले. कालचे स्वराज्याचे न्यायाधीश, हुशार, कामात वाकबगार प्रल्हाद पंत फितूर झाले आणि शिक्षेस पात्रही ठरले. पाहिलं कविराज, ही फितुरीची बीज किती
खोल रुजत गेली आहेत. खरंय राजन, या फितुरीमुळे स्वराज्याचं फार मोठं नुकसान झालं. या फितुरीमुळे औरंगजेबाची हिंमत वाढली. राजन, ही फितुरी संपवायलाच हवी. कशी कशी संपवावी कविराज? कशी ही फितुरी मुळासकट उखडून फेकावी? काल प्रल्हाद पंत सापडले, पण कान्होची शिर्के अजून मोकळेच आहेत. आणखी बरेच जण आहेत असणार. कुणा कुणाला आणि कुठं शोधावं? जिकडं नजर टाकावी तिकडं आपलीच माणसं आहेत. या माणसांना कधी कळणार कविराज, आम्ही यांच्याशी लढत बसावं की औरंगजेबाचा सामना करावा? राजन, आपण फितुरांचा विचार करू नये. आज आपण पन्हाळागड राखला तो आपल्या इमानदार लोकांमुळेच ना. ह्याचाच अर्थ फितुरांपेक्षा इमानदार माणसं जास्त आहेत. तोच एक दिलासा आहे कविराज. राजन, आपल्याला विशाळगडी जायला हवं. विशाळगडाच्या तटाचं बांधकाम बघून आपल्याला रायगडी रवाना व्हायचंय. त्या अर्जोजी यादवांच्या अर्जाचाही निपटारा करायचा आहे. जी, तुम्ही जेव्हा रायगडी जाताना संगमेश्वरास थांबाल तेव्हा त्यांना बोलवून घ्या. तुम्हाला आरामही मिळेल. मग ताजतवानं होऊन रायगडास रवाना व्हा. आणि राणी साहेब? आम्ही त्यांना संगमेश्वरास बोलवून घेतला. ठीक. कविराज, आम्हाला वाटतं या फितुरांचा नाहक विचार करणं आता आपण बंद करावा. राजन, ही आपली जवळची माणसं होती म्हणून तुम्ही विचार केला. पण आता मात्र हा भाव भावनांचा कल्लोळ थांबवावा. आता एकच विचार, औरंगजेबाचा, औरंगजेबाला नेस्तनाबूत करण्याचा. नाही जमायचं कान्होचे काका, मला नाही जमायचं, नका आग्रह करू. शेवटचं एकदा चला. शेवटचं म्हणजे? मुकर्रब खान या भेटीनंतर तुम्हाला नाही बोलवणार. ही शेवटची भेट. नाही कान्होचे काका, मला मुळात असल्या भानगडीतच पडायचं नाही. मी अशातला माणूस नाही. मग मी तशातला आहे का? हे समजून मी कोणासाठी करतोय? तुमच्यासाठीच नव. अहो नका करू मग. कान्होचे काका, मी बघितलंय तुम्हाला पन्हाळगडावर. मग सगळ्यांचा कावा कळून चुकलाय मला. तिथं जर सापडला असता तर काय झालं असतं कान्होचे काका? वाचलात आणि यशस्वी झालो असतो तर? अहो पण ह्या असलेली लबाडी काय कामाची कान्होचे काका? मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, वतनासाठी मी एवढ्या खालच्या थराला जायचा नाही. बघू, माझ्या मार्गाने मिळवीन वतन. हो पण कवा? बघू की. अहो एवढे दिवस थांबलोय, अनेक वर्षभर थांबू. पण आता शंभूराजांच्या परस्पर मी काय बी करणार नाही. जे काही द्यायचं घ्यायचं ते शंभूराजांच्या संमतीनं परवानगीनच. ठीक, होऊ दे तुमच्या मनासारखं. माझं काय नाही. पण एकदा मुकर्रब खानाकडे चला, भेट घ्या या. कशाला? अहो ज्या गावाला जायचंच नाही त्याचा रस्ता कशा पायी विचारायचा? या बघा, हो आता औरंगजेब माघारी निघालाय दिल्लीला. हा, समध्या फौजाला तसं हुकूम सुटलेत. बांधा बांधी आवरावरी सुरू झाली. 50,000 उंटातल्या 20,000 उंटावर सामान बी लादलंय. बैलांवर रोजी टाकली जात आहेत. आणि मुकर्रब खानाला बी खलिता आलाय वापस आव म्हणून. हे समज अचानकच? अचानक नाही, शंभूराजांचं राजकारण म्हणजे राजपूत आणि शहाजादा अकबर यांच्या बरोबर आलेल्या इराणच्या शहांची फौज आता दिल्लीकडे कूच करणार आहे. होय का? म्हणजे आता दिल्ली वाचवायला माघारी निघाला होय तुमचा बादशाह? होय तर, म्हणून म्हणतोय एकदा भेट घ्या. असा बी तसा बी तो जाणार आहे माघारी. माझं म्हणणं आहे का, आपण औरंगजेबाकडनं वतनाचा कागद लिहून घेतलेला बरा, उपयोगी पडतो. नको तर काय, कुणाचा कागद नको आम्हाला.
जे काय मिळवायचं ते आपल्या मनगटाच्या बळावर. अहो मी कुठं नको म्हणतोय, पण मुकर्रब खान म्हणतोय तर यायला पाहिजे ना. नाही शेवटी कोण कुठं आणि कसं उपयोगी पडल सांगता यायचं ना. हे बघा, लांबचा विचार करा, आपल्या मुलाबाळांचा विचार करा. वक्त हाथ से फिसला जा रहा है. सब कुछ दिन और यही आखिर के कुछ दिन बचे हैं जो तय करेंगे कि या तो संभा हमारे हाथ लगेगा या हम कायरो की तरह दबे पांव दिल्ली की तरफ लौट जाएंगे. बस ये आखिर के कुछ दिन तय करेंगे. तो या तो हमें फतेह मिलेगी या शिकस्त. अगर हमें फतेह मिली तो क्या हम जश्न मनाएंगे, खुश होंगे? नहीं. अब तो जश्न मनाने का दिल भी नहीं करता. और अगर हमें शिकस्त मिली तो क्या होगा? या खुदा क्या होगा? मैं अपने पुरखों को क्या जवाब दूंगा? मैं तैमूर लंग का वारिस समझता हूं अपने आप को, दरअसल मैं हूं भी. क्या जवाब दूंगा मैं बाबर को, तैमूर लंग को, या खुदा? मुगल सल्तनत के तख्त पर बैठ के मैंने क्या किया? मैंने मुगल सल्तनत का नाम रोशन किया. क्या मैंने मुगल सल्तनत का नाम फैलाया? नहीं. मैं अपना ये कीमांच उतार कर दर दर भटकता रहा. या मेरे खुदा, कामयाबी का एक नजराना तो इनायत कर, एक नजराना तो. मेरे मौला, ये संभा मेरे हाथ कर दे. तेरा ये बंदा तुझसे भीख मांगता है कि एक बार संभा मेरे हाथ कर दे मेरे मौला. सिर्फ एक बार. खुदा. आओ कान्हो जी, कब से इंतजार था तुम्हारा. इतनी देर क्यों कर दी? खान साहब वो. क्या खान साहब वो? कैसे बंदे हो तुम? तुम्हें वक्त की अहमियत नहीं है, वक्त का तकाजा जानते नहीं हो तुम. वो क्या है कि क्या है? कुछ नहीं है. एक एक पल अहम है. बादशाह सलामत का खलीता सुना था ना तुमने? वह सुना था. बस बादशाह ने गाली गलौज देना ही बाकी था. क्या कहा सुना? तुम्हारी मनहूस शक्ल मत दिखाना मुझे. कान्हो जी, तुम जानते हो बादशाह सलामत ने मुझे किताब दिया था, मुकर्रब खान. मुकर्रब का मतलब पता है? बिल्कुल पास रहने वाला, रिश्तेदारों से भी नजीक. और आज वही बादशाह कहते हैं शक्ल मत दिखाओ. किसकी वजह से? किसकी? किसकी? तुम जैसे सरदारों की वजह से. एक छोटा सा काम नहीं कर सकते? हाथ हिलाते मुंह उठाकर चले आए. मगर सुनिए तो. कुछ नहीं सुनना मुझे. कैसे निकम्मे सरदार हो तुम? एक छोटा सा काम नहीं कर सकते. तुम पर एतबार किया वही गलती हुई मेरी. हुजूर. हम पूछते हैं अकेले क्यों आए हो तुम? गणों जी को साथ लाने के लिए कहा था ना. कहाँ है वो?